हॅलो फ्रेंड्स, डू यू नो दॅट दिस स्मॉल लीफ मेथी इज अ सुपर फूड. आज मी तुम्हाला दाखवणार आहे गार्डनमधून फ्रेश मेथी हार्वेस्टिंगपासून ते गरमागरम मेथी पराठा प्लेटवर येईपर्यंतचा कंप्लीट प्रवास. ही पहा आमच्या टेरेसवरची हिरवीगार मेथी, केमिकल फ्री फ्रेश ऑर्गॅनिक मेथी आणि हेल्दी. चला तर मग मेथीची हार्वेस्टिंग करूया. मेथी कापताना इथे एक स्मॉल टिप लक्षात ठेवा. पूर्ण मुळासह काढू नका, फक्त वरचा भाग कट करून घेऊया. इथे तुम्ही कात्रीने किंवा हाताने पण कट करून घेऊ शकता. इथे मी कात्रीने कट करत आहे. असं केल्यामुळे सेम प्लांटवर पुन्हा 2 ते 3 वेळा मेथी येते. मी काही दिवसापूर्वी ग्रो बॅगमध्ये मेथी दाणे टाकली होती, तर 2 ते 3 दिवसात मेथी यायला सुरुवात होते. त्यानंतर मेथीची रोपे साधारण 20 ते 25 दिवसात हार्वेस्टिंग करायला तयार होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान मेथी तयार झालेली आहे. स्वतः उगवलेली भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ही पहा कट केलेली मेथी. मेथीच्या काड्या म्हणजेच देठ इथे मी जास्त ठेवून कट केले आहे, कारण मेथीच्या काड्यामध्ये भरपूर असे फायदे आहेत. त्यामध्ये नैसर्गिक घटक आहेत, फायबर जास्त असतात आणि त्यामुळे इम्युनिटी वाढते. आपल्या केस व त्वचेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. त्यामुळे देठ काढून टाकू नका. आता ही फ्रेश मेथी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्या. माती अजिबात राहू देऊ नका. त्यानंतर धुतलेली मेथीतून पाणी ड्रेन होऊ द्या. त्यानंतर मेथी बारीक चिरून घेऊया. ॲक्च्युली बारीक चिरलेली मेथी पिठामध्ये परफेक्ट मिक्स होते, त्यामुळे खूप बारीक करून घ्यायची आहे. इथे बघू शकता मी इथे बारीक करून घेतली आहे. त्यानंतर 8-10 लसूण पाकळ्या, 8-10 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. मिरची आणि लसूण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून ठेचा वाटून घेऊया. त्यानंतर पराठासाठी डो तयार करूया. 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, त्यानंतर 1 चमचा तीळ, त्यात टेस्टप्रमाणे मीठ, थोडी हळद, यात थोडीशी हिंग टाकूया. त्यानंतर अद्रक, लसूण, मिरची, जिरे आणि थोडंसं तेल टाकून परतून घेऊन मिरचीचा ठेचा वाटूया. त्यानंतर पिठामध्ये मिरचीचा ठेचा, चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा तेल चांगलं मिक्स करून घेऊया. यात आता चिरलेली मेथी टाकूया. तर मेथी थोडी कडू वाटत असेल तर एक इझी ट्रिक सांगते. मेथी चिमूटभर मीठ घालून 2 मिनिट हाताने मिक्स करून घ्या. त्यानंतर मग पिठामध्ये मिक्स करा. सगळं एकत्र करून थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट डो तयार करून घेऊया. पीठ फार टाईट पण नको आणि फार लूज पण नको. हे 5 ते 10 मिनिट कवर करून ठेवूया. यामुळे काय होते, पराठा नाईस आणि प्लफी होतो. आता या पिठाचे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया. तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यानंतर हलकेच रोल करून घेऊ. गरम तव्यावर थोडंसं तेल किंवा घी टाकून घेऊ. त्यानंतर पराठा दोन्ही बाजूंनी
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घेऊ. तव्यावर भाजताना घरात मस्त मेथीचा अरोमा पसरतो आणि लगेच भूक लागते. गरमागरम मेथी पराठा बटर, दही किंवा लोणचं किंवा चटणीसोबत सर्व करायला रेडी आहे. मेथी खूप न्यूट्रिशियस असते. यात आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि विटॅमिन्स भरपूर असतात. मेथी ही डायजेशनसाठी चांगली आणि हेल्थसाठी बेनिफिशियल आहे. मेथी ही हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट लागते. डायबिटीज किंवा वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी खूप फायदेशीर आहे. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी, लंच बॉक्ससाठी खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. घरची ग्रो केलेली मेथी आणि होममेड पराठा हा बेस्ट कॉम्बो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची मेथी पराठ्याची रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल. घरी नक्की ट्राय करून पहा, कारण चव आणि आरोग्य दोन्ही एकत्र आहेत. प्लीज सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.